नमस्कार. कशी सुट्टी चालली आहे सगळ्यांची? तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी एक पदार्थ करून दाखवते, तो म्हणजे पिझ्झा. अगदी सगळ्यांना आवडेल असा. तर त्यासाठी मी सॉस बनवते, तो बघूयात आपण. सॉससाठी मी ते 2 मीडियम साईजचे कांदे, 1 इंचवर आलं आणि 5-6 पाकळ्या लसूण आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेणार आहे. तोपर्यंत इकडे तव्यामध्ये थोडंसं बटर टाकून कांदा आणि 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे चौकोनी आकारामध्ये. तर तुम्हाला एवढी साईज हवी असेल तर एवढी कापा, नसेल तर यापेक्षा मोठी छोटी तुम्हाला आवडत असेल तशी तुम्ही कट करून असं भाजून घ्यायचं आहे. कारण का तर आपण हे ओव्हनमध्ये नाही करत आहोत, तर तव्यामध्येच आपण हा पिझ्झा बनवणार आहोत. थोडंसं भाजत आलं की आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चमचावर मिरपूड घालून घेऊया. भाजून झालं की आपण एका साईडला करून घ्यायचं आहे आणि त्या तव्यामध्येच आपण थोडंसं बटर घेणार आहोत. आता जी आपण अगोदर पेस्ट वाटलेली ती सॉससाठी ती आपण परतवून घेऊया व्यवस्थित. छान अशी परतवून झाली की आपण ह्याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले सुद्धा घालणार आहोत. हा पिझ्झा सॉस सुद्धा झटपट अगदी बनतो. तर इथे मी चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे एव्हरेस्टचं. तुम्ही कुठलं वापरत असाल तर चवीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता. थोडीशी मिरपूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पिझ्झा सॉस हा अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होतो आपला. हा बघा, अशा पद्धतीने आपला पिझ्झा सॉस तयार झालेला आहे. बाजूला करून घेऊया आणि याच तव्यामध्ये आपण पिझ्झा करायला घेणार आहोत. तव्यामध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे, पसरवून घेते आणि हा पिझ्झा बेस मी विकत आणलेला आहे. घरी पण आपण बनवू शकतो जर हवं असेल घरगुती पद्धतीचा, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल मी. तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झालं की जो चांगला बेस भाजलेला आहे खालचा तो वरती करायचा आणि या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि मग पटापट आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया पिझ्झ्याला. नंतर आपण ज्या भाज्या भाजल्या होत्या त्या टाकून घेऊया. असं व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आणि नंतर राहिला कुठला भाग सगळ्यांच्या आवडीचा, तर चीज. तर इथे मी अमूलचं क्यूब भेटलेलं, अमूलचं क्यूब चीज घेतलेले, तर ते स्प्रेड करून टाकते. छोट्या खिसणीने व्यवस्थित पसरवून झालं की आपण त्याच्यावरती ह्या स्टेजला गॅस चालू करायचा मंद आचेवरती आणि 1 मिनिटभर ठेवून झाकण काढायचं आहे आणि थोडंसं बटर साईडने सोडून द्यायचं, जेणेकरून आपला पिझ्झा खालून असा क्रिस्पी झाला पाहिजे. आणि परत एखादं मिनिट व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि परत 1 मिनिट झाला की काढायचं. हे बघा, व्यवस्थित आपलं चीज वगैरे मेल्ट झालेलं आहे आणि खालून सुद्धा आपला क्रिस्पी झालेला आहे. आतून असा सॉफ्ट असा पिझ्झा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मुलांसाठी झटपट आणि सुट्टीमध्ये एन्जॉय करता येईल. बाहेर पाठवण्याची उन्हामध्ये वगैरे गरज नाही आहे. तर घरच्या घरी तुम्ही पिझ्झा करून मुलांना खायला घालू शकता. आपलं इथे बघा चीजसुद्धा मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे तव्यामध्येच. अगदी ओव्हन पाहिजेच अशी काही गरज नाही. आपण तव्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे छान बनवू शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे ऑरेगॅनो एक सीझनिंग भेटतं आपल्याला, जे पिझ्झावरती हॉटेलमध्ये किंवा बाहेर कुठे खात असाल तर टाकून देतात आपल्याला. माझ्याकडे होते हे 2 पॅकेट, मी टाकलेलं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल, जवळ असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे.
चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो मी थोडं थोडं त्याच्यावरती स्प्रेड केलेलं आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे सुंदर दिसते आणि मुलांना खायला आवडते. लाईक, कमेंट, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.